तळेगावकरांनो, जे कोणी तळेगावामध्ये राहत असेल त्यांना हे ठिकाण माहीत असावं या पर्पजने हा व्हिडिओ बनवला आहे. आता या गार्डनचं मला काही नाव माहीत नाही आणि तसं मला काही आढळलं पण नाही की याचं नाव वगैरे काय आहे. असेल पण मे बी, तर माझा प्लॅनच नव्हता हा व्हिडिओ बनवायचा. पण म्हटलं आता गेलो आहोत, माझ्या पिल्लूला घेऊन गेलो होतो, तर तिला बरं नसल्यामुळं जास्त काही मला फारसा असा व्हिडिओ करायला भेटला नाही. कारण तिची 2 दिवसापासून तब्येत खराब होती आणि सारखी रडत होती. त्यामुळे तिला गार्डनला आम्ही घेऊन गेलो आणि म्हटलं तुमच्यासाठी पण एक छोटासा व्हिडिओ बनावा. जर तुम्हाला लाँग व्हिडिओ हवा असेल तर आपण नक्की ट्राय करूयात. खूप ब्युटिफुल असं गार्डन आहे. तुम्ही इव्हिनिंगला म्हणा किंवा इव्हिनिंगला बेस्ट टाईम आहे. इव्हिनिंगला तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन तुम्ही पण तिथे जेवणाच्या पर्पजनी तिथे जाऊ शकता, एन्जॉय करू शकता. अगदीच मस्त आणि ब्युटिफुल असे हे गार्डन आहे. भंडारी हॉस्पिटलच्या बॅक साईडला एक्झॅक्ट आहे हे. त्यामुळे तुम्हाला हे शोधायला पण जास्त काही करावं लागणार नाही. जस्ट गो ॲट भंडारी हॉस्पिटल आणि त्याच्या साईडनीच एक जो रस्ता आहे त्या रस्त्याने गेला तर तुम्हाला ते गार्डन मिळून जाईल. तर या गार्डनमध्ये भरपूर अशा ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतील तुम्हाला, जे की मुलांसाठी खूप छान आहे. एकदम रम्य वातावरण आहे येथे. तर हे गार्डनमध्ये तुम्ही जात असाल तर याचा टायमिंग आपल्याला एक्झॅक्ट दुपारी तर बंद म्हणजे गेट ओपनच असतं ऑलमोस्ट. तर तुम्ही सकाळी पण जाऊ शकता आणि इव्हिनिंगला तर खूप छान. तर काही लोक येथे ना फक्त आणि फक्त जेवणासाठी सुद्धा येतात डबे घेऊन. तर तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत छान ब्युटिफुल टाईम आणि क्वालिटी टाईम स्पेंड करा हे ब्युटिफुलचं गार्डन. आणि लाँग व्हिडिओ हवा असल्यास डोंट फॉरगेट टू कमेंट इन कमेंट सेक्शन. तर आपण लवकरात लवकर याचा लाँग व्हिडिओ नक्की करूयात. होप सो हा व्हिडिओ तुम्हाला ब्युटिफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. चॅनलवरती नवीन आला असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब ऑल्सो. तर भेटूयात आपण अशाच एक नवीन आणि सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, हॅप्पी राहा, बाय बाय, टेक केअर.